कि ज़रूरतमंद पेशेंट मरीजों के लिए हम ये आगे भेज सकते हैं। ऐसे हम इंसानियत फाउंडेशन की तरफ से दुआ करते हैं और इस काम से बाकी लोगों को, बाकी बच्चों को भी इबरत हासिल करना चाहिए। जो भी ज़रूरतमंद पेशेंट है जिनको हम ज़रूरत के लिए ये टाइम पे प्रोवाइड करने वाले हैं। और अगर कोई ऐसा चाहता है कि वो भी अपने किसी फैमिली मेम्बर के इस समाज के लिए कुछ देना चाहता है, तो हमारे फाउंडेशन के मेंबरों के साथ में आके रब्ता कर सकता है। फिर हमारा इंसानियत फाउंडेशन मुकिम नगर अहमदनगर में, और मैं अध्यक्ष होने के नाते मतीन पठान और फरदीन खान, हमारे तमाम जितने दीगर यहाँ पर मौजूद है, तमाम किसी से भी आप रब्ता कायम कर सकते हो। स्मार्ट अहमदनगर न्यूज। अल्फाईज देशमुख यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक. इन्सानियत फाउंडेशन दिली वॉटरबेड आणि स्टील काठी. नगर येथील अहमदनगर बुलेटिन यूट्यूब चॅनलचे संचालक कु अल्फैज मोईन देशमुख यांनी स्वतःच्या खाऊचे पैसे जमा करून यांच्या आजीच्या स्मरणार्थ इन्सानियत फाउंडेशनला वॉटरबेड व स्टील स्टिक भेट दिली. प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढे सांगितले की अशा वस्तू आम्ही गरजू रुग्णांसाठी देणार आहोत. तसेच भविष्यात फाउंडेशनतर्फे हॉस्पिटल, बेड, व्हीलचेअर, वॉकर यांसारख्या वस्तू पण आम्ही रुग्णांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच समाजातील गरजू गरीब मुलीच्या लग्नासाठी खारीचा वाटा उचलणार आहोत. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी फाउंडेशनच्या पदाधिकारीसोबत संपर्क साधावे व होईल तेवढी सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती. या छोट्याखानी कार्यक्रमात खजिनदार फरदीन खान, अफरोज शेख, सलमान शेख, शहबाज सय्यद हे उपस्थित होते. दानशूर व्यक्तींनी मदत करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. मतीन पठाण 8087 300 318, अफरोज शेख 9272 96 93 38, फरदीन खान 98 34 92 47 05. नगर प्रतिनिधि शहबाज सय्यद. मुझे जो प्रोग्राम के लिए पैसे मिले थे वो मैंने मिनी बैंक में जमा कर ये मेरे दादी के ईसाले साहब के वास्ते मैं ये इंसानियत फाउंडेशन को तकसीम कर रहा हूँ। आज यहाँ पर अहमदनगर बुलेटिन के संचालक अल्फाईज मोईन देशमुख, इन्होंने काफ़ी अच्छा काम किया है। जिन्होंने अपनी पॉकेट मनी जमा करके, साइड में पैसे जमा करके आज उनके दादी के इसाले सवाब के लिए कुछ ज़रूरत की चीज़ें उन्होंने हमारे संस्था को एक प्रदान किया है, इसके दान किया है, जो कि ज़रूरतमंद पेशेंट मरीज़ों के लिए हम ये आगे भेज सकते हैं। तो ऐसे ही काम अल्फाईज देशमुख आगे भी करें, ऐसे हम इंसानियत फाउंडेशन की तरफ से दुआ करते हैं। और इस काम से बाकी लोगों को, बाकी बच्चों को भी इबरत हासिल करना चाहिए, और ऐसे ही काम में बच्चे ऐसे ही आगे काम करते रहे। और ये अभी जैसे ही अभी हमने ये अल्फाईज मोईन देशमुख ने हमको ये जो दिया है सामान, ये एक पेशेंट का बेड है, एक लाठी है, और ऐसे ही हम अभी सामान जमा कर रहे हैं इंसानियत फाउंडेशन की तरफ से। जैसे व्हील चेयर हो गया, बेड हो गए, ऐसे ही सामान हम जमा करके जो भी ज़रूरतमंद पेशेंट है इनको हम ज़रूरत के लिए ये टाइम पे प्रोवाइड करने वाले हैं। और अगर कोई ऐसा चाहता है कि वो भी अपने किसी फैमिली मेम्बर के इस समाज के लिए कुछ देना चाहता है, तो हमारे फाउंडेशन के मेंबरों के साथ में आके रब्ता कर सकता है। फिर हमारा इंसानियत फाउंडेशन मुकिम नगर अहमदनगर में, और मैं अध्यक्ष होने के नाते मतीन पठान और फरदीन खान, हमारे तमाम जितने दीगर यहाँ पर मौजूद है, तमाम किसी से भी आप रब्ता कायम कर सकते हो।
इथे इन्सानियत फाउंडेशनला माननीय कुमार अल्फाज मोईन देशमुख अहमदनगर बुलेटिनचे संचालक यांनी आज इन्सानियत फाउंडेशनला काही रुग्णांसाठी काही गरजेच्या वस्तू आपल्याला ते भेट म्हणून देण्यात आलेल्या आहेत. त्यात काठी आहे, एक वॉटर बेड म्हणून त्यांनी दिलं आहे आणि विशेषतः म्हणजे अल्फाज मोईन देशमुख यांनी ही जी भेटवस्तू दिली ही त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ त्यांनी आम्हाला इथे फाउंडेशनला देण्यात आलेली आहे आणि ते पण त्यांनी त्यांच्या म्हणजे आपल्या स्वतःच्या खर्चातून पैसे वाचून ही भेटवस्तू त्यांनी इन्सानियत फाउंडेशनला दिली आहे. आणि ही जी वस्तू आम्हाला भेटली आहे, ही भेटवस्तू जी आम्हाला भेटली आहे ती आम्ही इथं म्हणजे जे गरजू पेशंट आमच्याकडे येतील गरजू रुग्णांसाठी हे आम्ही देणार आहोत. तर अशीच माझी एक विनंती आहे लोकांना तर या अल्फाज मोईन देशमुखचा आदर्श सर्व लोकांनी घेऊन, लहान मुलांनी घेऊन अशीच समाजकार्यासाठी मदत करावी, समाजकार्यासाठी पुढे राहावे आणि इन्सानियत फाउंडेशनतर्फे अल्फाज मोईन देशमुखला शुभेच्छा देतो की त्यांनी त्याचा म्हणजे भविष्यात अशीच कार्य करत राहावे. आणि आमचे जे इन्सानियत फाउंडेशन आहे, इन्सानियत फाउंडेशन हे म्हणजे गरजू लोकांना मदत करणे, म्हणजे पूर्ण आजारी असेल तर पेशंटला मदत करणे, लग्न कार्यात सहकार्य करणे, तसेच विविध शिबिर आम्ही घेत असतो जेणेकरून लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी. त्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम करत असतो. तर यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची फार गरज आहे. तर मी अशी विनंती करतो लोकांना की ज्यांना पण थोडंफार सहकार्य जे त्यांच्या पद्धतीने करायचं आहे त्यांनी ते सहकार्य करून इन्सानियत फाउंडेशनचे मनोबल वाढवावे आणि आम्हाला भविष्यात असे कार्य करण्यासाठी संधी द्यावी ही त्यांना मी विनंती करतो. जय हिंद. कुमार अल्फाज मोईन देशमुख यांनी आमच्या इन्सानियत फाउंडेशन या संस्थेला बेड आणि लाठी देऊन दान केलेले आहे. अशाच प्रकारे या मुलाच्या बघून प्रत्येकाने इन्सानियत फाउंडेशन या संस्थेला आम्ही सांगू इच्छितो की अशाच प्रकारे भेटवस्तू देऊन सहकार्य करावे. या जे लोकांकडून जे भेटवस्तू आम्हाला मिळतात याच्या प्रयत्नातून आम्ही गरजूंना तसेच गोरगरिबांचे लग्न त्यानंतर शिबिर अशा प्रकारची कामे करत असतो. असंच आमचं एवढं सांगू इच्छितो की प्रत्येकाने आमच्या इन्सानियत फाउंडेशनला जे काही त्यांच्याकडून होईल ते दान करून सहकार्य करावे. आप सभी चाचा लोग मेरे छोटा कहानी प्रोग्राम में आए, उसका मैं अहमदनगर बिल्डिंग की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ.